तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तरी अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागील अपडेटमध्ये आपण यवतमाळ दारवा रोडवरील या वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे होणारे क्रॉसिंग या ठिकाणापर्यंतचा अपडेट घेतला होता आणि आजच्या या अपडेटमध्ये आपण त्यापुढील अपडेट हा घेणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की यवतमाळ ते दारवा या रोडवर यवतमाळ शहरापासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी वर्धा ते नांदेड ही 284 किलोमीटर लांबी असणारी रेल्वे लाईन ही क्रॉस होणार आहे आणि त्याकरिता या दारवा रोडवर पुलाच्या निर्मितीचे कार्य हे या ठिकाणी चालू आहे. हा पूल रोडकरिता बनवण्यात येणार आहे व खालच्या दिशेने या ठिकाणी रेल्वे लाईन ही पास होणार आहे. समोर आपण पाहू शकता की आपल्याला समोर हा दारवा रोड दिसतो आहे. हा जुना रोड या ठिकाणी कट केला गेला आहे व डायव्हर्ट केला गेला आहे. या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य हे जवळपास 50% झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. दोन्ही साईडच्या वॉलच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते या ठिकाणी चालू आहे. तर या ठिकाणच्या ब्रिज निर्मितीचे जे कार्य आहे ते पूर्ण व्हायला अजून देखील 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागू शकतो. याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून जरूर कळवावे. आता आपण पुलाच्या दुसऱ्या साईडला आलो आहे आणि या ठिकाणावरून आपल्याला समोर ठेवण्यात आलेले लोखंडी गर्डर देखील दिसू शकतील. या साईडच्या भिंतीचे कार्य हे पुढच्या भिंतीपेक्षा जास्त प्रमाणात झाले आहे. तरी 50 ते 60% काम या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणचे काम व्हायला अजून देखील वेळ लागू शकतो. बाजूला डायव्हर्ट केलेला रोड आपल्याला दिसतो आहे. या ठिकाणच्या पुलाला खालच्या दिशेने क्रॉस करून ही रेल्वे लाईन आता समोर जाणार आहे आणि या ठिकाणावरून या लहान मोठ्या डोंगर दऱ्यांमध्ये जंगलाच्या मधून ही रेल्वे लाईन आता दारवाकडे जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो की मागील पुलाच्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपचा बोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आणि आता आपण जंगलाच्या आतमध्ये आलो आहे. दारवा रोडवरून साधारणतः 500 मीटर अंतरावर आता आपण आलो आहे. या दिशेला यवतमाळ दारवा रोडकडे जाता येते, तर दुसरीकडे हा रोड रेल्वे लाईनच्या खोदकामाकडे किंवा खाणीकडे या ठिकाणी जातो आहे. या ठिकाणावरून मित्रांनो ही रेल्वे लाईन पुन्हा एकदा क्रॉस होणार आहे आणि त्याकरिताच समोर खालच्या दिशेला जाण्याकरिता या ठिकाणी रस्ता बनवण्याचे कार्य हे सुरू आहे. या ठिकाणी हा कच्चा रस्ता समोर एका ब्रिजच्या निर्मितीचे जे कार्य केले जाईल त्या ठिकाणी जाण्याकरिता बनवण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये जाणवत नसले तरी ही जी लोकेशन आहे साधारणतः 50 ते 60 फूट खाली असणार आहे आणि या दिशेने रेल्वे लाईन ही समोर येणार आहे. परंतु या ठिकाणी तसल्या प्रकारचे कुठलेही कार्य अद्याप या ठिकाणी सुरू नाही, तर केवळ हा कच्चा रस्ता निर्मितीचे जे कार्य आहे ते सुरू आहे. समोर आपल्याला या ठिकाणी यवतमाळ दारवा रोडचे या घाटातील जे क्रॉसिंग आहे ते दिसत आहे. ज्या ठिकाणावरून कार वळण घेत आहे त्याच ठिकाणी ही रेल्वे लाईन क्रॉस करणार आहे आणि त्या ठिकाणी एका ब्रिजच्या निर्मितीचे कार्य हे केले जाणार आहे आणि त्या ठिकाणीच जाण्याकरिता या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो निर्माण केला जात आहे. तर मित्रांनो, आता आपण क्रॉसिंगच्या ठिकाणी आलो आहे आणि या दिशेला पाहू शकता की रस्ता निर्मितीचे जे कार्य आहे हे या ठिकाणापर्यंत आले आहे. तरी या ठिकाणचे बरेच काम अजून व्हायचे बाकी आहे. या ठिकाणी एका पुलाच्या निर्मितीद्वारे रेल्वे लाईनला वरच्या दिशेने मार्ग देण्यात येणार आहे, तर हा जो यवतमाळ दारवा रोड आहे हा खालच्या दिशेने असणार आहे. या रोडला क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता की समोर देखील एका ब्रिजच्या द्वारे ही रेल्वे लाईन पुढे जाणार आहे आणि ब्रिजच्या निर्मितीकरिता या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य जे आहे ते प्रगतीपथावर आहे आणि याच पुलाच्या निर्मितीकरिता या ठिकाणी साधारणतः 5 ते 6 पिलरचे खोदकाम या ठिकाणी करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणावरून यवतमाळ शहर 7 किलोमीटर तर दारवा साधारणतः 35 किलोमीटर असणार आहे. या ठिकाणच्या ब्रिज निर्मितीकरिता फाउंडेशनचे जे काम आहे ते पूर्ण झाले आहे, तर पिलरचे जे निर्माण कार्य आहे ते काही प्रमाणात वरपर्यंत झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणावरून दारवा रेल्वे स्टेशन हे साधारणतः 3 किलोमीटर लांबीवर असण्याची शक्यता आहे. समोर ही रेल्वे लाईन पुढे जाऊन काही अंतर नागपूर तुळजापूर या महामार्गाला काही अंतर समांतर जाऊन दारवाच्या दिशेने वळण घेणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण व अत्यंत कठीण असा हा घाट आहे आणि या ठिकाणी रेल्वे लाईनला या घाटाला क्रॉस करायचे असल्यामुळे या ठिकाणच्या कामाला थोडा वेळ लागेल.
याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून जरूर सांगावे. या नवीन वर्षामध्ये या रेल्वे लाईनवर पुन्हा एकदा जोमाने कार्य हे सुरू करण्यात आल्याचे आपण गेलेल्या अपडेटमध्ये बघितले आहे. जर आपण अपडेट बघितले नसतील तर लिंकमध्ये जाऊन आपण अपडेट चेकआउट करू शकता आणि तसेच टनलचा एंड पॉईंट देखील आपण त्या अपडेटमध्ये कव्हर केलेला आहे. आय बटनमध्ये या पूर्ण रेल्वे लाईनची जी प्लेलिस्ट आहे ती आय बटनमध्ये देखील दिली गेलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणावरून ही रेल्वे लाईन क्रॉस होईल. त्यानंतर या ब्रिजच्या निर्मितीच्या सहाय्यानेच पुढे देखील हा भाग जंगलांचा व डोंगराचा असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन कार्य करणे हे तेवढेच कठीण आहे आणि त्यामुळेच या ठिकाणचा जो भाग आहे हा पूर्ण करायला वेळ लागेल. परंतु ज्या ठिकाणचे अर्थवर्क आहे त्या ठिकाणचा भाग साधारणतः 70 ते 80% हा तयार करण्यात आलेला आहे. याबद्दल आपण पुढे देखील अपडेट घेणारच आहे. पहिला पिलर जो या ठिकाणी दिसतो आहे त्याचे फाउंडेशनचे काम हे नेमकेच पुढे पूर्ण करण्यात आले आहे व आता या ठिकाणी पिलरच्या निर्मितीचे कार्य सुरू होईल. तर या पुढील जे पिलर आहेत त्यांचे काम हे साधारणतः या पिलरपेक्षा 10 ते 20% जास्त प्रमाणात केल्या गेल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही रेल्वे लाईन आता या घाटातनं मार्ग काढत समोर जाणार आहे. या पुलाच्या पुढे आपल्याला यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन दिसते आहे आणि ही पाईपलाईन या ठिकाणी या रेल्वे लाईनला पुन्हा क्रॉस करणार आहे. त्यामुळेच या पाईपलाईनला डिस्टर्ब न करण्याकरिताच या ठिकाणी रोडवर व या पाईपलाईनच्या वरतून रेल्वे लाईन जाण्याकरिता या ठिकाणी या पुलाच्या निर्मितीचे कार्य हे हाती घेण्यात आले आहे. तर 284 किलोमीटर लांबी असणारी ही रेल्वे लाईन संपूर्णतः इलेक्ट्रिफाईड असणार आहे आणि त्यातील 40 किलोमीटरचा सेक्शन वर्धा ते कळंबपर्यंतचा मार्ग हा ओपन आहे. तर त्यापुढील काम हे जोमाने आता सुरू करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे मार्ग काढत ही रेल्वे लाईन आता या समोरच्या घाटाच्या दिशेने जाणार आहे व या ठिकाणावरून साधारणतः 5 किलोमीटर लांबीवर असणाऱ्या तिवसा या गावामध्ये या रेल्वे लाईनचा आता तिवसा या गावाच्या हद्दीमध्ये प्रवेश होणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.